बिचारा एका माकडाचा पिल्लू बाजूला काय पडून मेला की काय माहित नाही, पण मेलं. खूप सारं पाणी, भरपूर प्रमाणात पाणी आलंय. आणि या झाडं तोडण्यामुळे झालेला प्रभाव बघा, इकडे तुम्ही बघू शकताय. हे समोर दिसतात ना, तिथे जाऊन बसलाय आणि पाण्याने इकडून या शेतातून जागा केली. नमस्कार मित्रांनो, गावामध्ये कोकणमध्ये तुमचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना, पर्यांना, ओढ्यांना आणि ज्या पावसामध्ये खूप पाणी येतं, म्हणजे पाणथळी जागा ज्या आहेत त्या पाणथळी जागांना सुद्धा खूप असं पाणी आलेलं आहे. कालपर्यंत शांत असणारे ओढे आज नुसते खळखळून वाहत आहेत. माझ्या वाडीतील सुंदर आणि तितकाच प्रभावी असा हा निसर्ग आहे, तो आज आपण आपल्या व्हिडिओमार्फत अनुभवणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आपोआप आणलीस की खाली खाली आता इथे जाऊन लाव, पारांब्यावर लाव. केवढा केवढा बोलतो नाही, खाली पाणी केवढा आलाय तो बघायचं होता. इथं धोंडियावर दक्षू शाळेला सुट्टे म्हणून आता उठलास की काय? चल येतोस. पाण्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही. इकडे दक्षू आहे, आर्यन आहे आणि हा तो तिकडे वेदू आहे. वेदू सावकाश चल, इकडे उपली झाल्यात. आगायला उपलेन पाणी. आता आम्ही चाललोय आमच्या विहिरींवरती. एक वाडीतच विहीर आहे आणि 2 विहिरी आहेत, त्या छोट्या छोट्या आहेत, अगदी 5-6 फुटाच्या. तर त्या विहिरीकडे चाललोय. किती पाण्याचा आवाज बघा फक्त. निळं पाणी आणि पूर्ण भरून गेल्यामुळे जे तळामध्ये सुद्धा काय काय आहे पाळा बाजूला तो सुद्धा दिसतोय. नळाचं पाणी भरपूर असल्यामुळे आम्ही काय जास्त विहिरीवर येत नाही, त्यामुळे साफसफाई नसते. ही एक विहीर झाली आणि आता ही दुसरी विहीर आहे. निळं निळं पाणी. आर्यन जिथे पाईप आहे तिथे पाला बाजूला जमा झालाय, तिथे तो पाला बाजूला साफ करण्याचं काम करतोय. तुडुंब भरलाय आणि आमच्या विहिरीच्या आजूबाजूचा परिसर बघा, मस्त उंच उंच लांब लांब झाडं आहेत आणि विहिरीच्या खालच्या साईडला या नारळी सुपारीच्या बागा आहेत. पाणी पाणी बघून ही पाण्यातले बेडकं एकदम जाम खुश झालेत आणि माझ्यासोबत फक्त पाणी बघायला आलेत. आणि आर्यनला अशा प्रकारे एक खेकडा भेटलेला आहे दगडाच्या खाली. जरा बरी साईज आहे रे. आणि एक खेकडा भेटला, त्यामुळे पोरांची अजून हाऊस जास्त उत्सुकता निर्माण झालेली आहे.
हा जो पाणी आहे तो सर्व पाणी आमच्या गावातून येणार आहे, वाडीतून येणार आहे. आणि पाऊस पलटून गेल्यानंतर हा पाणी आहे, म्हणजे उपलींचा पाणी आहे. आणि पाऊस आला ना तर किती जास्त प्रमाणात पाणी असेल विचार करा तुम्ही. सध्या पाण्याचा जोर इतका वाढलेला आहे, आपण नदी किंवा ओढ्यांवरती नाल्यांवरती जाताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण निसर्गाचं हे रूप जे आहे ते जितकं मनमोहक आहे तितकंच त्याचा आदर करणंसुद्धा आपल्याला गरजेचं आहे. नाहीतर एखादी दुर्घटना व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आम्ही खूप काळजी घेऊन इकडे बघायला आलो या लहान पोरांना घेऊन. आणि आम्ही काय पाण्यामध्ये वगैरे शिरणार नाही आहोत. त्यांना भेटलेला खेकडा दक्षूने बघा काय केलाय तो. दक्षू दाखव. त्याला पाण्यात सोडले. आणि हे आमचं दोंडीचं पाणी, तिथं भरपूर प्रमाणात पाणी आलंय. हॅलो. अगदी तुडुंब भरून वाहतोय. इकडे एक तळी आहे. पाणी जास्त असल्यामुळे आम्ही त्या पुढे जाऊ शकत नाही. पुलावरून पाऊस असता ते गेला असता. इकडे बघा कशी पावसाने सर्व माती वाहून नेले. रस्त्याचं रूपांतर आता पाऱ्यांमध्ये झालंय. हा देवीचा डबका येणार आहे. कुठे पुढचा हात. हा हा तो बरोबर. बरं झाला इकडून ना आलं. आमच्याकडे निसर्ग तोड झालेली, निसर्गाचे भरपूर असे झाडं तोडलेली. आणि या झाडं तोडण्यामुळे झालेला प्रभाव बघा इकडे तुम्ही बघू शकताय. हे समोर दिसतात ना जंगलतोड झाल्यामुळे ही जी उरलेली झाडं वगैरे आहेत, काटे वगैरे, हे समोर पण पाहू शकता. तर ते सगळे नदीमध्ये आलेले आहेत. आणि पहिली इकडून जिथून पाणी येतं बघतो तिकडून अशी वाट होती. आणि आता तर काय वाट राहिलेली नाही. वाटेची जागा पाण्याने घेतले, त्यामुळे तिकडून जाणं थोडं रिस्कीच आहे. त्यामुळे आम्ही असे इकडून साईडने जातोय. आता त्याचंच एक उदाहरण बघा. जो सगळा गाळ आलाय तो तिथे जाऊन बसलाय आणि पाण्याने इकडून या शेतातून जागा केली. आणि असं बऱ्याच ठिकाणी झालंय. अशा तऱ्हेने आम्ही वाट काढत जंगलातून, म्हणजे बराचसा भाग एक्सप्लोअर करत बघत आम्ही गाणीच्या परेला आलो आहोत. तिकडे आमच्या वाडीची स्मशानभूमी सुद्धा आहे. आणि बाजून बघा स्मशानभूमीच्या बाजून मस्त असा खळखळणारा आवाज. पहिली ह्या भागाला पूर्ण बघायला इकडे दिसतंय ना, हे पूर्ण खालपर्यंत. तिकडे आपण मागाशी सुद्धा पाणी बघितलं. तिकडे संपूर्ण भागाला शेती असायची. कालांतराने काही लोकांनी शेती करण्याचं बंद केलं. आणि जेवढे लोक इकडे खाली शेती करायचे उरलेले, तर त्या शेतीचं नुकसान रानातले भरपूर सारे करायचं. त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा सोडली. म्हणजे काही लोकांनी सोडल्यामुळे उरलेल्या लोकांचं मरण झालेलं आहे. काळ्या खेकडा भेटलाय परत दक्षूला.
हा जो शेत पाहताय, हा जो भाग आहे इकडे जे जंगलतोड करणारे आदिवासी लोक होते ना, ते इकडे राहत होते. त्या त्यांच्या चुली मांडलेल्या आहेत. ही बघा अशी मस्त चूल बनवलेली आहे इकडे. आणि कागद वगैरे असेच्या असे टाकून ते इकडून पाऊस सुरू व्हायच्या आधी निघून गेलेले आहेत. पुन्हा एकदा नदी क्रॉस करून जायचं आहे, म्हणजे छोटासा पर्याय आहे. आणि पाणी आलंय त्यामुळे खूप सांभाळून चप्पल अडकली. चप्पलचा हाच मोठा प्रॉब्लेम. हा मोठा तो पुढचा बक्कल असतो ना, तोच निघतो सारखा. आपण इथून समोरून आलोय आणि जिकडून पाणी येतं ना, ती जागा बघ कशी म्हणजे माती जाऊन एकदम बेकार झाले. आकाशात काळे ढग आलेत, पण पाऊस थोडासा गायब झालाय. इकडे गुरांसाठी वगैरे पाणी असतं आणि ह्याच्यात सुद्धा पाणी असतं. पडून नेलाय तो होतो. बिचारा एका माकडाचा पिल्लू पडून मेलाय की काय माहित नाही, पण मेलाय. शेपटी धर ना त्याच्यानंतर पानांनी आणि काटारलाय ना, दक्षिणे त्याला बाजूला केली. हात धुव चांगलं. तो इथं नसेल पडला, कुठेतरी वरती पडला असेल, वावत आलाय. आपलं हे ओढे दर्शन परिदर्शन झालेलं आहे. तुमच्या भागातही अशी परिस्थिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या गावामध्ये कोकण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं आणि आपल्या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पाहिजे असतील तर बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका. चला, धन्यवाद, बाय बाय.